कोणत्याही समाजामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यापूर्वी या समाजाच्या अवनीतीची कारणे समजावून घेणे अतिशय अवघड असते. अंतर्मुख होऊन आपले दोष समजावून घेणे हीच खरी समाज सुधारणेची पहिली पायरी असते. कोणत्याही समाजाला त्याच्या मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी फार मोठी चळवळ करावी लागते. शारीरिक गुलामगिरी विरुद्ध कोणताही माणूस अगर राष्ट्र तात्काळ बंड करून उठते, पण मानसिक गुलामगिरी हजारो वर्ष टिकू शकते असा इतिहासाचा निर्वाळा आहे. मानसिक गुलामगिरी टिकवू पाहणारा मुठभर वर्ग आपण तयार केलेली सामाजिक विषमता टिकविण्यासाठी अहोरात्र धडपडत असतो. ज्ञानाची नाकेबंदी करून बहुसंख्य समाजाची कोंडी करत असतो. ही कोंडी फोडून ज्ञानाचे लोण समाजाच्या शेवटच्या थरापर्यंत पोहोचविण्याचे महत् कार्य कर्मवीर भाऊरावांनी केले आहे. आपल्या शिक्षणाच्या कार्याने अज्ञानी शेतकऱ्यांच्या आणि मजुरांच्या गाडग्या मडक्यांच्या झोपड्यातून सुद्धा कर्मवीरांनी असंख्य असे ज्ञानदीप प्रज्वलित केले. त्यांनी केवळ या झोपड्यांनाच प्रकाशमान केले असे नव्हे, तर बहुजन समाजाच्या अंतरीचा ज्ञानदीप सतत तेवत ठेवण्यासाठी ते मेणबत्तीप्रमाणे जळत राहिले. सामाजिक क्रांतीचे मूळ जे शिक्षण, त्याचा प्रसार करण्याचे अविरत कार्य त्यांनी हाती घेतले. विशेष म्हणजे ज्या लोकांना आजवर शिक्षण मिळतच नव्हते, त्यांना ते मिळाल्यामुळेच ते लोक अज्ञान अंधकारातून बाहेर पडतील आणि एकंदर देशाचाही उद्धार होईल. हा मानवतेचा तसाच राष्ट्रीयतेचा विचार त्यांच्या मनात स्थिर झाला होता. कर्मवीर भाऊरावांनी शाळा महाविद्यालय अगोदर ग्रामीण भागात काढली. ज्ञानापासून वंचित झालेल्या ग्रामीण जनतेच्या चालकांना ज्ञानामृत पाजले. खेड्यांकडे चला हा राष्ट्रपिता महात्मा गांधींचा संदेश घेऊन कर्मवीर खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या खेड्यात जाऊन पोहोचले. कर्मवीरांच्या या कार्याची नोंद सुवर्ण अक्षरांनी करावी लागेल. स्वावलंबी शिक्षणाचा यशस्वी प्रयोग कर्मवीरांनी सर्व भारतात प्रथमच करून दाखविला. सातारच्या अजिंक्य ताऱ्याचा डोंगर फोडून निघाणाऱ्या खडकाचीच खडी फोडून डोंगर फोडल्याच जागी सिमेंट कॉन्क्रीटच्या इमारती बांधून स्वावलंबी शिक्षणाची ज्योत लावताना कोण महान यातना झाल्या असतील म्हणून सांगावे. अशा अचाट धैर्याचा प्रयोग यापूर्वी दिसला नाही. एक प्रकारे आत्मविश्वासाचे नवे क्रांतिकारी युग त्यांनी निर्माण केले. पाषाणाच्या मूर्तीसाठी मंदिरे बांधण्यापेक्षा जिवंत अशा देवाघराच्या मुलांमुलींसाठी ज्ञान मंदिरे बांधून रंजल्या गांजल्या समाजातील मुलामुलींना ज्ञानदान करण्याचे महान कार्य त्यांनी केले. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. या उक्तीप्रमाणे बहुजन समाजात भाऊरावांच्या रूपाने सामान्य जनतेचा परमेश्वरच वावरत होता. सुरुवातीला कर्मवीर कुपरच्या कारखान्यामध्ये विक्रेता म्हणून नोकरीला होते. त्यावेळी त्यांनी मजुरांची सुद्धा कारखान्यात भागीदारी असावी हा विचार मांडला. मजूर हा कारखानदार यांच्यात वैर नको, तर बंधुभाव असावा. त्यामुळे सहकार्य व प्रेम वाढेल. कारखान्याला अफाट स्थैर्य येईल. अण्णा महान द्रष्टे महापुरुष होते. म्हणूनच त्यांनी वरील विचाराद्वारे लोकशाही समाजवादाचा मार्ग त्याच वेळी सांगितला होता. त्या विचाराच्या प्रामाणिकरणासाठी त्यांना पुढे नोकरी सोडावी लागली. त्यांनी नोकरी सोडली, पण विचार सोडला नाही.